इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इकडे कसे काय? हो, यावं लागलं. म्हणजे काय झालंय? सगळं ठीक आहे ना? नाही, काल रात्री मोहित रावांचा त्यांच्या राहत्या घरी खून झाला. काय? हो, काय सांगताय हे? हो, आणि संशयित म्हणून अधोक्षज महाराजांना पोलीस स्टेशनला चौकशीसाठी यावं लागणार. इन्स्पेक्टर साहेब, हो काय बोलतायत? अधोक्षजवर खुनाचा आरोप आहे? हो हो हो. अधोक्षज, अधोक्षज, इकडे बघ. अधोक्षज, इकडे बघ. डोळे उघड. अधोक्षज, डोळे उघड ना. अधोक्षज, कोणी आहे का इथं? कोणी आहे का? अधू, अधू, डोळे उघड ना. तुझी इंदू आहे ना, तुला काही होत येणार नाही. तुला काही होत येणार नाही. कोणी या ना मदतीला. अधोक्षज, 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 डोळे उघड ना. ताई, काही मदत पाहिजे का? मदत? विठुराया, तुझीच कृपा आहे रे. कुठेतरी मदतीला आलो. काय झालंय माऊली यांना? हा विंचू चावलाय. विंचू चावला? मग यांना लवकरात लवकर दवाखान्यात नेलंच पाहिजे. जरा मदत करा ना. हो, चला चला. अधोक्षज, ए अधोक्षज, घ्या दादा. दादा, अगदी देवासारखे धावून आलात बघा. अहो ताई, देवासारखं नाही, माणसासारखं म्हणा. अहो, माणसाने माणसाची मदत केली पाहिजेच ना. तुम्ही काळजी करू नका, पांडुरंगाचं नाव घ्या, सगळं काही नीट होईल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला लवकर जाऊ. रामकृष्ण हरी. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, अहो आमचा अधोक्षज असं काही करणं शक्यच नाही. परिस्थितीजन्य पुरावे याच्या अगदी वेगळं सांगतायत व्यंकट महाराज. त्यामुळे अधोक्षज दिग्रसकरांना आमच्या सोबत यावंच लागेल. अहो पण कशासाठी? त्या मोहितरावांच्या खुनाचा आमच्या अधोक्षजशी काहीच संबंध नाहीये. पुन्हा तेच व्यंकट महाराज. अहो मी सांगतोय ना, आम्हाला मिळालेली माहिती आणि पुरावे. हे बघा, अहो कधीतरी माहिती पुरावे चुकीचे असू शकतात साहेब. काल रात्री मंदिरात अधोक्षज महाराज आणि मोहितराव यांच्यात मोठं भांडण झालंय. आणि अधोक्षज महाराजांनी मोहितरावांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. अशा जबान्या आहेत आमच्याकडे. अहो साहेब, हे बघा, भांडण होतात त्याला बोलाचाली होते, पण लगेच माणसं बोलतात म्हणजे ते करतात असं नाहीये. अजून एक गोष्ट, कदाचित ती तुम्हाला माहिती नसेल. अधोक्षज महाराज काल रात्री मोहितरावांच्या घरी सुद्धा गेले होते. काय? हो. हे बघा, तुम्ही त्यांना लवकर इकडे बोलवा, नाहीतर आम्ही. बाबा,
आज तुम्ही तुमच्या शत्रूचा, ह्या व्यंकूचा उतरलेला चेहरा पाहायला हवा होता. या इकडे दादा, इकडे ना. डॉक्टर, डॉक्टर, अहो, डॉक्टर कुणी आहे का? डॉक्टर, डॉक्टर, दादा डॉक्टर. हो आहे. थोडा ठेवा याच्यावर. ताई चला येतो. थँक्यू दादा, खरंच धन्यवाद. तुम्ही आलात म्हणून मी माझ्या नवऱ्याला इकडे आणू शकले. खरंच धन्यवाद. दादा, तुमचं नाव काय? विठ्ठल. मॅडम, डॉक्टरांनी बोलवलंय. आलेच. विठ्ठल, ज्युनियर विंजय सरकार मेन आहेत. त्यांच्या टीमला जिंकायला फक्त 2च रन पाहिजे होती. तू आली आणि सगळ्या खेळाचा पिचका केलास. तुझ्यामुळे झालं सगळं. राया, मला बोल लावू नको हा? आणि तुला किती वेळा सांगितलंय रे की बाहेर मरणाची थंडी पडलीये, बाहेर खेळायला जाताना कान टोपेनी स्वेटर घालत जा म्हणून. ती टोपी नाही, माकड टोपी आहे. मला काही ऐकायचं नाहीये राया. गपचूप स्वेटर घालायचं, कळलं? गोपाळ मामा, अच्छा, आता तू माझं नाव गोपाळ मामाला सांगणार आहेस? मी त्याच्यापेक्षा मोठी आहे, तुम्हाला काही नाही म्हणणार, कळलं का? अगं गोपाळ मामाला बघ काय झालंय. सावकाशी. गोपाळ, हाय ए सावकाशी. हाल हाल. काय काय झालं याला? वाट, मला इंदू सारखे प्रश्न नको विचारू. याला आत न्यायला मदत कर. गोपाळ, सावकाशी. इथं पायरी आहे बरं का. हाल हाल. गोपाळ, हा, इकडे ये, इकडे ये. डॉक्टर कसा आहे अधोक्षज आता? आता सर्व नॉर्मल आहे. अँटीवेनम इंजेक्शन पण दिलंय. ब्लड प्रेशर पण नॉर्मल आहे. पण अंडर ऑब्झर्वेशन असू दे आजचे दिवस. ठीक आहे, मी येतो. काही वाटलं तर कळवा. चलो. इंदुताई, बाकडे दादांचा आवाज आहे ना? आलेत की काय? मी बघते. हा, थांब. तेच आहेत. आदू दादा बरे ना? बरं आहे. बरे ना? हा, इंदुताई, तुमचा मोबाईल. थँक्यू. आणि तुमच्या घरातले सारखे फोन करताय. आदू, फोन स्विच ऑफ झालाय. तुझ्या फोनने ट्राय कर ना. हो. हॅलो अधोक्षज,
सगळं काही ठीक आहे ना? मला सांग, तुला विंचू चावला होता असं कळलं, बरं आहेस ना रे बाबा तू? हा ते झालं आता, पण मी बरा आहे आता. तू इंदूला का फोन लावत होता सारखा? बाळा, अरे मला तुला एक सांगायचंय. सांग ना, काय झालंय? अरे आपल्या घरी पोलीस आलेत. काय? गाया, जा बरं खोलीत जा. गोपाळ, गोपाळ, अरे काय झालंय तुला? आई बघा ना हो, गोपाळ, गोपाळ बोलतच नाहीये माझ्याशी. बघा ना तुम्ही प्लीज. गोपाळ उठणार आहे. श्रीकला, जरा शांत. कुठे होता? कुठे भेटला? अगं ते लक्ष्मीच्या वाट्यापाशी होता. मी दुरून पाहिलं, हाका पण मारल्या, पण हो नाही की चू नाही. मग जवळ गेले, त्याच्याशी बोलले, पण त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी ओळखच नव्हती. काय? गोपाळला ओळखलं नाही तुम्हाला? नाही, म्हणजे असे एकदम डोळे शून्य. आपण कुठे आहोत, कशासाठी आलो, काय करतो, काही कळत नव्हतं. एकदम भूल पडल्या माणसासारखं वागत होता. कोणाची दृष्ट लागली माझ्या नवऱ्याला? का असं वागतोय हा? उठणार आहे गोपाळ, प्लीज. अरे बोल ना माझ्याशी, उठ ना प्लीज. गोपाळ, अरे याला काय झालंय? व्यंकट भाऊजी, मला वाटतं चक्कर आली असणार, पण एकदम असं भारल्यासारखं वागत होता. भाऊजी, ते खाली पोलीस आलेत, ते कशासाठी आले तो? वहिनी, दिग्रसकरांच्या घराला चारी बाजूनी संकटांनी वेढा घातलाय. म्हणजे वहिनी, मोहितरावाचा खून झालाय. काय? आणि पोलिसांना असा संशय आहे की हा खून आपल्या अधोक्षजने केला. काही काय बोलताय? काय झालंय? आपल्याला निघायला हवं. अरे पण डॉक्टरांनी तुला अंडर ऑब्झर्वेशन थांबायला सांगितलंय. नाही इंदू, आपल्याला जायलाच हवं आता. का तू? कारण आपल्या घरी पोलीस आले. पोलीस? अधोक्षज अंताजी दिग्रसकर, तुम्हाला या क्षणी आमच्या सोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. यावं लागेल म्हणजे? अहो, आत्ताच हॉस्पिटल मधून आलाय तो. चला. अदू थांब. अहो मी काय सांगतेय तुम्हाला, तुम्ही ऐकत का नाही आहात? आणि काय येईल अधोक्षज तुमच्या सोबत? कारण काल मोहितराव बोडके पाटील यांचा त्यांच्या राहत्या घरी खून झाला. काय? अहो पण मग अधोक्षजला का? कारण या प्रकरणात मुख्य संशयित हेच आहेत. काल रात्री मंदिरात या दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं.
आणि त्या भांडणात यांनी मोहितरावांना जीवे मारण्याची धमकी दिली. अहो पण करणी आणि कथनी याच्यात फरक असतो ना. तुम्ही माझ्या अधोक्षजला असं नाही घेऊन जाऊ शकत. हे बघा मोठ्या बाई, तुम्ही आमच्या कामात अडथळा आणू नका प्लीज. अन्ना अन्ना अमेरिकेचा राष्ट्रपती जरी आला ना तरी मी तुमच्या कामामध्ये अडथळा आणणार. माझा सरळ मार्गी पोरगा त्याच्यावरती असे आरोप लावताय खुनाचे. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. फक्त आरोपच नाही, त्या दोघांचं भांडण झालं होतं असे सांगणारे पुरावे आहेत आमच्याकडे. आणि इतकंच नाही तर खुनाच्या रात्री अधोक्षज त्यांच्या घरी सुद्धा गेले. खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही त्याच्यावरती खुनाचा आरोप करून त्याच्यावरती बालन टाकण्याचा प्रयत्न करताय. त्याला अडकवण्याचा प्रयत्न करताय. एक मिनिट, सरकारी अधिकाऱ्यावर असा आरोप करणं गुन्हा आहे. असं का? मग निर्दोष माणसाला खुनाच्या आरोपात अडकवणं हा गुन्हा नाही? इन्स्पेक्टर, माझ्या नवऱ्याने असं करणं शक्यच नाही. कुणीतरी षडयंत्र रचतंय. बस, आता तुम्हाला जे काही सांगायचंय, जे काही बोलायचंय ते सरळ कोर्टात येऊन बोला. गायकवाड, घ्या याला ताब्यात. काय नाही, तुम्ही याला इथं घेऊन कसं काय जाऊ शकता? त्यानं काही केलेलं नाहीये. सांग. आई शांत हो. त्यांना त्यांचं काम करू दे. पण तू त्यांना आधी सांग तू काही केलेलं नाहीये म्हणून. अधोक्षज, मी तुला काही होऊ देणार नाही. आई, इंदू, बस करा. इन्स्पेक्टर साहेब, मला मोहितरावचं खून करायचं नव्हतं, पण काय अधोक्षज, पण काय? पण त्याच्या खुनासाठी मी जबाबदार. काय बोलतोयस तू? तेच तर, कधी मुंगीला तरी मारलं होतंस का तू? मग तू कसं काय ते मोहितरावाचं? नाही, तू असं काही नाही करू शकत. हे अधोक्षज, असं मारल्यासारखं बोलू नकोस तू. ऐक ना, ऐक, खरं सांग, तुला कोणी अडकवण्याचा प्रयत्न करतंय का? सांग मला. मोठ्या बाई, तुम्ही बाजूला व्हा, आम्हाला आमचं काम करू द्या. काय बाजूला वा? मी माझ्या पोराशी बोलते ना. त्यानं काही केलेलं नाहीये. तू सांग. आई 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 शांत हो, शांत हो. तू सांग ना मग त्यांना तू काही नाही केलंयस म्हणून. जे करायचं तेच बोललोय आई मी. अरे बस, कायद्याच्या कामात अडथळा आणण्याचा कोणीही प्रयत्न करू नका. इन्स्पेक्टर साहेब, मला काय म्हणायचंय, आपण हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचंय ते सरळ पोलीस स्टेशन मध्ये येऊन बोला. गायकवाड, घेऊन चला यांना. अधोक्षज! अधोक्षज,
विठुराया, एक मुलगा आजारी असल्यामुळं अंथरुणावर पडू नये, दुसऱ्या पोराला पोलीस घेऊन गेलेत. दिग्रसकरांची आणखी किती परीक्षा बघणार आहेस रे तू विठुराया? तुलाच माहिती. ह्याला म्हणतात श्रीकलाचा मास्टर स्ट्रोक. दिग्रसकरांच्या घराला खिळखिळ करणार आणि संपवणार. बाबा, तुमचा बदला मी घेतीये.